काही दिवसापूर्वी पंजाबी सिंगर दिलजीत दोसांझ याचा कॅनडामधल्या कॅल्गरी इथं एक कॉन्सर्ट होता. या कॉन्सर्टला तो जेव्हा परफॉर्म करत होता त्यावेळेला ऐनवेळी काही लोकांनी खलिस्तानचे झेंडे बाहेर काढले आणि ते नाचवायला सुरुवात केली. यावेळी कॉन्सर्टमध्ये थोडा वाद झाला. त्यानंतर दिलजीत दोसांझ देखील काही गोष्टी त्याबद्दल बोलला. पण आता सध्या आपण या गोष्टीबद्दल बोलतोय कारण भारत आणि खलिस्तान यांच्या संदर्भातल्या काही महत्त्वाच्या गोष्टी आता सध्या घडलेल्या आहेत. यातली पहिली गोष्ट म्हणजे भारत आणि कॅनडा यांचे संबंध कधी नव्हे इतक्या उंचीवर गेलेले आहेत आणि आता पहिल्यांदा कॅनडाची जी सिक्युरिटी एजन्सी आहे किंवा त्यांची इंटेलिजन्स एजन्सी आहे त्यांनी पहिल्यांदाच खलिस्तानला राष्ट्रीय सुरक्षेला धोका असं मान्य केलेलं आहे. म्हणजे खलिस्तान आता कॅनडासाठी सुद्धा राष्ट्रीय सुरक्षेला धोका आणि भारतासाठी अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे कारण खलिस्तान कॅनडाच्या जमिनीचा वापर करतो भारतात दहशतवादी घटना घडवण्यासाठी आणि या घटनेचा परिणाम म्हणूनच की काय, काल रात्रीच पंजाबमधल्या 2 शहरांमध्ये BSFच्या ऑफिसेस जवळ 2 ब्लास्ट झालेले आहेत. यामध्ये कुणीही मेलेलं नाही, पण या सगळ्या गोष्टींचा काहीतरी संबंध लागतोय आणि त्यामुळे खलिस्तान पुन्हा डोकं वर काढायचा प्रयत्न करतोय, पंजाबमध्ये पाय पसरायचा प्रयत्न करतोय. त्याचवेळी भारत देखील कंबर कसून खलिस्तानला मुळापासून उखडून टाकायचा प्रयत्न करतोय. नेमकं काय काय चाललंय आणि कसं कसं चाललंय ते सगळं बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. काल रात्री पंजाबमधल्या जालंधर या शहरामध्ये BSFचा जे ऑफिस आहे त्याच्याजवळ BSF चौक आहे. या चौकामध्ये साधारण 8:15 वाजता एक स्कूटी पार्क केली गेली ज्या ऑफिसच्या जवळ आणि त्यातनं एक डिलिव्हरी बॉय उतरला आणि तो BSFच्या ऑफिसमध्ये गेला. पण या स्कूटीमध्ये ब्लास्ट झाला. सुरुवातीला असं वाटलं की हा ब्लास्ट दुसऱ्या काही कारणाने झाला असेल किंवा आग लागली असेल, पण प्रत्यक्षात तो एक बॉम्ब ब्लास्ट होता हे नंतर लक्षात आलं. नंतर आता पोलीस त्याची चौकशी करत आहेत. हा जो गुरप्रीत सिंग नावाचा डिलिव्हरी बॉय आहे त्याची देखील सध्या चौकशी केली जाते. म्हणजे हा झाला पहिला ब्लास्ट जो काल रात्री 8:15च्या दरम्यान झाला. त्यानंतर काल रात्री 10:30 वाजता अमृतसर, जे खरं तर भारत आणि पाकिस्तानच्या बॉर्डरवरती असणारं एक शहर आहे, या अमृतसरच्या BSFच्या ऑफिस जवळ परत एकदा सेम पॅटर्न BSFच्या ऑफिस जवळ काही लोक ज्यांच्या चेहऱ्यावरती मास्क घातलेले होते ते लोक तिथं आले आणि त्यांनी ग्रेनेड्स फेकून मारले आणि या ग्रेनेड्समधून देखील एक ब्लास्ट झाला आणि तो ब्लास्ट देखील प्रचंड मोठा असा होता. पण या दोन्ही ब्लास्टमध्ये कुणाचाही मृत्यू झालेला नाही. आता सध्या सुरुवातीला पोलिसांना वाटत होतं की या इंडिपेंडंट घटना आहेत आणि कुठल्या तरी 2 गँग्समधलं हे युद्ध असू शकतं किंवा लढाई असू शकते, पण प्रत्यक्षात तसं नाही आहे. खलिस्तान लिबरेशन आर्मीनं या दहशतवादी हल्ल्याची जबाबदारी घेतलेली आहे. त्यांनी काही पोस्टर्स रिलीज केले ज्यामध्ये त्यांनी म्हटले की 19 तारखेला मागच्या महिन्यात एका रणजित सिंग नावाच्या दहशतवाद्याला, एक गँगस्टरला पोलिसांनी एन्काउंटर करून मारलं होतं गुरदासपूरमध्ये, त्याचा बदला आम्ही घेतोय. आता हा फक्त त्याचाच बदला आहे की आणखी एका महत्त्वाच्या डेव्हलपमेंटचा बदला आहे ते मी तुम्हाला पुढे सांगतो, कारण खलिस्तानला आता सध्या पाय रोवण्यासाठी जागा शिल्लक राहत नाहीये किंवा राहणार नाहीये. नेमकं काय घडलंय ते बघूया. महत्त्वाची घटना अशी आहे की कॅनडानं पहिल्यांदा हे मान्य केलंय की कॅनडाची जमीन हे खलिस्तानी दहशतवादी कॅनडामध्ये जाऊन राहतात आणि तिथं जाऊन खलिस्तानचा प्रचार करतात आणि भारत विरोधी दहशतवादी कारवाया घडवून आणतात. पाकिस्तानची ISI ही संघटना या सगळ्या खलिस्तान्यांना मदत करत असते आणि त्यांच्या जीवावरती हे खलिस्तानी उड्या मारतात आणि भारतामधल्या घटना घडवतात. या सगळ्यामध्ये पाकिस्तानचा अँगल देखील आहे, खलिस्तानचा देखील अँगल आहे आणि त्यांनी हे मान्य केले की खलिस्तानचा वापर केला जातोय. त्यांच्या जो CSIS म्हणजे तिथली जी संघटना इंटेलिजन्स एजन्सी आहे त्यांचा एक रिपोर्ट पब्लिश केला आहे, तो त्यांनी पूर्णपणे सर्व लोकांसाठी पब्लिश केला आहे. त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की खलिस्तानी दहशतवादी कॅनडामधून हिंसाचाराचा वापर करून वेगवेगळ्या देशांमध्ये दहशतवादी घटना घडवून आणतात. दुसरी गोष्ट त्यांनी असं म्हटलंय की या संघटना कॅनडामध्ये तिथल्या लोकांच्याकडून फंड्स रेज करतात, म्हणजे पैसे घेतात आणि त्या पैशाचा वापर देखील हिंसाचारासाठी करतात. या सगळ्या घटनांच्या बरोबरच आणखी एक गोष्ट झाली ती म्हणजे जून 1985 मध्ये एक महत्त्वाची घटना कॅनडामध्ये घडली होती. कॅनडाचं एक विमान होतं. ॲक्च्युली हे विमान कॅनडामधून लंडनला चाललेलं, लंडनमधून ते भारतात येत होतं. ते विमान होतं एअर इंडियाचं. पण यामध्ये सर्वात जास्त कॅनेडियन नागरिक प्रवास करत होते. साधारण 329 नागरिक यामध्ये प्रवास करत होते. या विमानामध्ये जिथं कार्गो ठेवलेलं असतं, म्हणजे लोकांचं सामान ठेवलेलं असतं, त्या ठिकाणी खलिस्तानी दहशतवाद्यांनी बॉम्ब प्लांट केलेला होता आणि त्या विमानाचा ब्लास्ट झाला अटलांटिक महासागरावरती असताना आणि त्यामध्ये 329 लोकांचा मृत्यू झाला. कॅनडाच्या इतिहासातली ही सर्वात मोठी दहशतवादी घटना आहे आणि ही घटना खलिस्ताननं घडवलेली होती. पण तरी देखील फक्त भारतासाठी विरोध किंवा भारताचा विरोध म्हणून कॅनडाच्या आतापर्यंतच्या अनेक राज्यकर्त्यांनी खलिस्तान्यांचे भरपूर लाड केलेले आहेत, म्हणजे त्यांना अक्षरशः पाळले. जस्टिन ट्रुडो आपल्याला माहिती आहे मागचे कॅनडाचे पंतप्रधान होते, त्यांनी आणि त्यांचे वडील जेव्हा पंतप्रधान होते त्या काळात देखील त्यांनी या खलिस्तान्यांचे भरपूर लाड केले होते. पण आता मात्र जेव्हापासून मार्क कार्नी आलेत
पंतप्रधानमधून, तेव्हापासून कॅनडा आणि खलिस्तान यांच्यामधलं अंतर वाढताना दिसतंय. त्यामुळं कॅनडामध्ये आता त्यांनी असं म्हटलंय त्यांच्या रिपोर्टमध्ये, की ही दहशतवादी संघटना आहे ती जास्त ऍक्टिव्ह नाही जेवढी ती 80s मध्ये 90s मध्ये होती, पण तरी देखील ती आता सध्या ऍक्टिव्ह आहे. त्यामुळे भारताच्या दृष्टीनं एक अत्यंत महत्त्वाची घटना ही आहे, की कॅनडामधली जमीन आता त्यांना वापरता येणार नाही, कारण कॅनडानं त्यांना नॅशनल सिक्युरिटी थ्रेट म्हणजे राष्ट्रीय सुरक्षेला धोका असणारी संघटना म्हणून मार्क केलंय. त्यामुळे इतक्या सहजपणे इथून पुढे त्यांना आपले झेंडे नाचवता येणार नाहीत. या रिपोर्टमध्ये भारताबद्दल देखील एक निगेटिव्ह गोष्ट आहे, ती म्हणजे आता आपल्याला माहितीच आहे, की हरदीप सिंग निज्जर हा जो खलिस्तानी दहशतवादी होता त्याची काही अननोन गनमॅननी 2023 मध्ये हत्या केलेली होती. त्या हत्येसाठी कॅनडा भारत जबाबदार आहे असं म्हणत असतो. त्यामुळे कॅनडाला वाटतं, की भारत देखील बाकीच्या राष्ट्रांच्या प्रमाणे कॅनडाच्या अंतर्गत गोष्टींमध्ये ढवळाढवळ करतो. पण प्रत्यक्षात भारतावरती केलेले आरोप इतके गंभीर नाही आहेत. पूर्वीच्या पंतप्रधानांनी ते गंभीरपणे केलेले होते. आताच्या पंतप्रधानांनी फक्त तो रिपोर्ट मांडलाय, एवढंच याबद्दल म्हणू शकतो. पण जेव्हापासून भारताचे पंतप्रधान कॅनडाला जाऊन आले, त्यानंतर कॅनडाचे पंतप्रधान फेब्रुवारी-मार्चमध्ये 4 दिवसांच्या भारत दौऱ्यावर होते, त्यावेळेला भारत आणि कॅनडामध्ये अनेक करार झाले, ज्यामध्ये कॅनडा भारताला युरेनियम सप्लाय करणार आहे. भारत आणि कॅनडामध्ये जो व्यापार आहे तो $50 बिलियन पर्यंत नेण्याचं उद्दिष्ट ठेवले. या सगळ्या गोष्टी भारत आणि कॅनडामधल्या मजबूत संबंधांच्या दृष्टीनं आता पुढे जाताना सगळीकडे दिसत आहेत. त्यामुळे भारत आणि कॅनडाच्या संबंधाबद्दल नरेंद्र मोदी एकदा म्हणाले होते, की A+B ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू A² प्लस 2AB प्लस B² म्हणजे यामध्ये 2AB एक्स्ट्रा येतोय वगैरे नरेंद्र मोदींचं जे लॉजिक होतं, प्रत्यक्षात गणितामध्ये जर बघितलं तर 2AB एक्स्ट्रा येत नाही. पण नरेंद्र मोदींचं जे 2AB एक्स्ट्रा येत होतं ते 2AB आता कधी एक्स्ट्रा येण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. म्हणजे भारत आणि कॅनडाचे संबंध सुधारण्याच्या मार्गावर आहेत असं आपण म्हणू शकतो. म्हणजे कधी ना कधी आपल्याला तो एक्स्ट्रा 2AB मिळेल, म्हणजे खलिस्तान ही दहशतवादी संघटना पूर्णपणे उच्चाटन केली जाईल. हीच ती 2AB असणार आहे. या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.